आणि आता मात्र भालूक आणि त्याचे विपक्ष दोन हात करताना पाहायला मिळेल. हा पाटगाव, जय हनुमान पाटगाव. भालूक संघ आधीची जर का आपण मॅच बघितली डोंगर नावे संघाच्या विपक्षात अक्षरशः गोलंदाजीच्या जीवावर मॅच विन झालेत आम्ही असंच म्हणू. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. भालूक संघानं नाणेफेक विन झाले आणि गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय भालूककरांना. चला टीम भालूक मॅचला सुरुवात करायची आहे. टायमिंग इथून लावलेला आहे. मिस्टर शेलवले आणि वाडा नावामध्ये वाडा तालुक्यामध्ये एका नावाने फेमस होते. परमिशन असेल तर आम्ही डेफिनेटली पोहोचू, कारण आमच्या गावामध्ये त्यांचे परम मित्र आहेत. धीरज गोरेकर आमच्या समोर शेलवले गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जॉईन होत आहेत. अभय आणि आता तर यश. काळूरामला आणले गेले. जबरदस्त आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडूही ठरलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज काळूरामला इथून मात्र आणले गेले. षटक क्रमांक पहिला गोलंदाज यात. पहिलाच बॉल इथे मात्र गॅप येतील. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल आणि साईडला फटका इथून कन्वर्ट होईल. सिंगल इथून मात्र मिळेल. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही. या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 या अंकावर. सांघिक आणि वैयक्तिक खातं कुठेतरी मात्र या एकेरी धावेने पूर्ण होताना इथून मात्र पाहायला मिळतं. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय दत्तकृपा चषक 2024. जर बघितलं तर सासने संघानं मेगा फायनल खेळण्याकरिता मात्र इथे एक मॅच विन होताना पाहिलंय. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाचा गजर करत ते पोहोचलेत. जबरदस्त विजय त्यांचाही आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल. चला गेम थोडस स्पीडअप. सहस्त्रबुद्धे सर आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी. स्वतः फलंदाज होते. एकेकाळ गाजवलेला आहे. मग फलंदाजीची तिथली अवस्था काय त्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. मग साफसफाई करणं किंवा तिथली धूळ बाजूला करणं. स्वतः पोहोचलेत. पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. 5 चेंडूचा खेळ शेष बाकी राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज काळूराम. चलो फास्ट बॅटर मित्रांनो, थोडीशी घाई करा. गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल इथे मात्र उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. टर्न प्राप्त करेल हे ठाऊक असताना थांबा तिथे दर्शवणं गरजेचं होतं बॅटरला. माफ करा क्षेत्ररक्षकाला. बाउंड्री लाईनच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. धावा किती मिळत आहेत तर धावा इथून मात्र मिळत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील की 3 धावा या चेंडूवर कन्वर्ट केल्या गेल्यात आणि धाव फलक 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या अंकावर. भालूक टीम ज्या गोलंदाजीसाठी आपण आधीच्या मॅच मध्ये पाहिली ती गोलंदाजी कुठेतरी होताना पाहायला मिळत नाहीये. पण कुठेतरी बघितलं आपण तर पाटगाव संघाला फलंदाजीच्या बाबतीत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण तरीही 1 धाव पूर्ण. मी यावेळेला असंच म्हणेन की धाव चोरली आहे क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यासमोरून. सिंगल. धावसंख्या इथून मात्र 5 या अंकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहताना पाहायला मिळतोय. शेष राहताना पाहायला मिळतोय. टायमिंग लावलेला आहे मित्रांनो. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्या. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो थर्ड मॅन आणि फायनल लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षण होतं. त्या क्षेत्रामध्ये आम्ही सातत्याने पाहिलंय. जर वेग खूपच असेल तर कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. अन्यथा मात्र तिथे चेंडू आपल्याला अडतानाच सातत्यानं पाहिलाय आणि तेच कुठेतरी इथे मात्र पाहायला मिळतं. 2 धावा मिळतील. धावसंख्या 7 या अंकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज तयार. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. झेल. तिथून मात्र काय झालं एक्झॅक्टली. टप्पी कॅच तर नाही ना. ड्रॉप होतोय.
एक रिव्ह्यू असणार आहे आपल्याकडे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. पंच कोणाकडून मागणी आहे? बॅटरकडून आहे का? ओके. डगआउट मधून कोणीही कॉल देऊ नका, आम्ही आधी पोहोचवलेलं की पॅनलाइज मग केलं जाईल. पंच या. आणि फलंदाज निर्णय आपल्या स्क्रीनला आपण इथे मात्र पाहू शकताय बॉक्सवर. फलंदाज बाद आहे. परतावं लागेल तंबूच्या असल्याला. एक महत्वाचा रिव्ह्यू इथून मात्र गमावलाय, कारण एकच संधी होती आणि ती संधी कुठेतरी मात्र घालवली गेली आहे. आपला अतिरिक्त खेळाडू आहे इथे, त्यालाही आम्ही इथून रिव्ह्यू दाखवतोय, सो तोही तिथून आता पाहतोय. आणि असं नाहीये की पंच आहेत आपला अतिरिक्त खेळाडू आहे, दोन्ही अतिरिक्त खेळाडू पाहत आहेत. तिसरे पंचही त्याची पाहणी करतात. कुठल्याही प्रकारचा आयोजक किंवा अन्य कुठला माणूस इथून निर्णय देत नाहीये. पंच आहेत आमचे ऑफिशियल, ते निर्णय पोहोचवत आहेत. शेगोट्या पेटवल्या असतील तर कृपया बंद करा मित्रांनो, धूर येतोय आणि त्याचा त्रास आमच्या खेळाडू मित्रांना होतोय. तुमच्यावरचं नितांत क्रिकेट प्रेम आम्ही समजू शकतो, कितीही थंडी असू द्या, शेगोटी पेटू व मॅच पाहू, हे प्रेम आहे तुमचं आम्ही डेफिनेटली. पण त्याचा त्रास आमच्या खेळाडू मित्रांना होतो. फ्लड लाईट्सवर थोडासा त्रास उद्भवतोय. नक्कीच विकेट चेंडू संपतायत आतापर्यंत. 5 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 7 या अंकावर एक बाद. न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं गेम स्पीडअप प्लीज फास्ट मित्रांनो. याही वेळेला विकेट सोबत सुमित राऊत. षटक संपलं इथून मात्र. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 7 या अंकावर. मी म्हटलं ना की भाळुककरांची ज्या पद्धतीने गोलंदाजी फेमस आहे, किंवा ज्या गोलंदाजीसाठी त्यांना इथे मात्र ओळखलं जातं, ती गोलंदाजी आता मात्र होताना पाहायला मिळते. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 1 बाद 2 बाद 7 या अंकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. चला गोलंदाज, हात जोडून विनंती आहे तुम्हाला, थोडंसं गेम स्पीडअप करा मित्रांनो. तुमच्यावरचं सर्व दडपण आम्ही इथून समजून घेऊ शकतो, पण गेम कृपया करून स्पीडअप करा. डीजे नितीन जागेत, त्यांनाही आपण पाहू शकताय. गोलंदाज यार गणेश. षटक क्रमांक द्वितीय. ओहो, याही वेळेला परफेक्टली गोत्यात फसवलंय फलंदाजाला. विकेटचं बदल.
जबरदस्त शिस्तप्रिय क्रिकेट सातत्याने आम्ही इथे पाहिलं. कारण जो काही पंचांनी निर्णय दिला हसत हसत स्वीकार केला सगळ्या खेळाडूंनी आम्ही पाहिलं. पंचांशी डिस्कशन करत असताना त्यांनी आमच्यापर्यंत ते पोहोचवलं की निर्णय दिला. या सहस्रबुद्धी सरांनी आमच्यासोबत आम्ही चर्चा करत असताना की मुरबाडची एक गोष्ट मी नोटीस केली की अर्थातच मग जो काही निर्णय पंचांचा असेल भले रिव्ह्यू मागितला मग रिव्ह्यू दिल्यानंतरही जो निर्णय आलाय त्याला हसत हसत त्यांनी स्वीकार केलाय. आणि आम्ही आल्यामुळे बोललो नाही की नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. क्या बात आहे. जबरदस्त शिस्तप्रिय क्रिकेट. आणि SP पॅनलचे पंच आहेत पण शिस्तप्रिय क्रिकेट डेफिनेटली इथून आता मुरबाडकरांनी दर्शवलाय. यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा छेल होतोय ड्रॉप. येस नौका खेळाडू सध्या तरी प्रॅक्टिस पासून कदाचित दूर होतोय पण प्रयत्न चांगले होते मित्रा. प्रयत्न करत राहा. संधी मिळेल आणि संधी मिळेल तेव्हा त्याचं सोनं कर. क्या बात आहे. सरांना थंडी खतरनाक आहे वाटतं कदाचित. आणि माळशेज घाट इतकं जवळ आहे की आणि मुरबाड थंड हवा डेफिनेटली पाहायला मिळेल. हो जबरदस्त एफर्ट जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावा किती मिळतील तर सिंगल धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 अंकावर धावफलक. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. हो यावेळेस फेकी तर झाली आहे प्रॉपरली. वाईट +1 टोटल 2 धावा इथून मात्र मिळतील. धावसंख्या 2 धावेने धावफलक 11 या अंकावर धावफलक. थोडीशी खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल वन्स अगेन. धावसंख्या 12 या अंकावर. व्हाईट बॉल धावसंख्या 12 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज गणेश तयार. आता मात्र शरिया साबित. डॉट बॉल फेक आहे इथून मात्र निर्धाव. 10 क्रिक लाईव्हची टीम दुपारपासून आपण लाईव्ह टेलिकास्टिंग मध्ये पाहताय. मग DJ असतील कॉमेंटेटर असतील आणि आमचे सर्व आयोजक कदाचित 4 दिवस नीट झोपूही शकणार नाहीयेत. आपल्या अर्थातच विभागातील आपल्या तालुक्यातील खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म यावं या अनुषंगानं नाईट क्रिकेटचं थरार सीझन मधली फर्स्ट नाईट आहे आय थिंक मुरबाड मधली आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. पहिलं ही स्पर्धा प्रकाश ज्योतातील पहिली स्पर्धा पाहायला मिळते. व्हाईट बॉल धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. गणेशची याही आधी आपण गोलंदाजी पाहिली तर थोडंसं मार खावावं लागलं होतं याही खेळाडूला. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. सिंगल करिता इथे मात्र आगेकूच करतील. सिंगल मिळेल धावसंख्या सिंगल धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच यस 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. डॉट बॉल षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या 2 समाप्तीनंतर धावसंख्या 14. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 14. चांगली गोलंदाजी आहे. 7-7च्या सरासरीनी धावा बनवल्या गेल्यात.
असं म्हणायला हरकत नाही. या केतनला आणलं गेलंय, चांगलं गोलंदाज आहे, पॉवरफुल गोलंदाज आहे. आधीच्याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केतन कडून आम्ही पाहिले. केतन मित्रा थोडीशी घाई करा, आपला वेळ निघून जातोय. चला घाई करा थोडी, आम्ही विनंती करतोय. आता तर असा आवाज यायला लागला की जरा जास्ती घाई करा, कारण टाईम मी तेवढा झालाय. प्रेक्षक राजा तो कॉलिंग आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यावेळेस इथून मात्र आपल्याला डॉट बॉल की व्हाईट बॉल. व्हाईट बॉल, धावसंख्या 15. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, तिथे माझा क्षेत्ररक्षक फेकी होतीये. सिंगल करीत आय थिंक. सिंगलना धावसंख्या 16 या अंकावर. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय, 5 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज या. ओहो हो, या वेळेला झेलला संधी आली आहे चालून, आणि क्या बात आहे, आता चूक करणार नाहीयेत. काही होऊ दे, तू मे होऊ द्या, आता झेल ड्रॉप होणार नाहीये. आता मात्र विकेटचं पतन. असेल तर डेफिनेटली वाजंत्री करा. या विनंती मी डेफिनेटली करू. रोहिदास डावकुरे आताचा फलंदाज आहे. ती डावकुरे आताचा फलंदाज आहे. निसर्गाची देण म्हणून ज्या फलंदाजाकडे सातत्याने आम्ही आधी म्हटलं होतं की पाहिलं जातं, एक वेगळा वलय असतो, आणि जर का गोलंदाज आला ना तर मग गोलंदाजाकडे एक वेगळा वेग असतो चेंडू गोलंदाज डिलिव्हर करत असताना. डावकुरे आताच्या केतनला आपण इथून मात्र पाहताय. सध्या तो तर उजव्या हाताचा गोलंदाज आहे. धावसंख्या 16. न्यू बॅटर रोहिदास मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या. ओहो हो, यावेळेला दिशा भरकटताना चेंडू. धावसंख्या 17. क्रिकेट मधला अशुभकडा 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 17. नेक्स्ट बॉल, फटका चांगलाय, उडवला गेलाय. याही वेळेला कदाचित मिस टायमिंग झालाच होता. बॅकअपला तिथे पोहोचणं होतं, बॅकअपला खेळाडू पोहोचणं गरजेचं होतं. धावा 2 कन्वर्ट केल्या जातील. धावसंख्या 19 या अंकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात चेंडू संपतील 3. तिसरं षटक प्रकटीपथावर आपण इथून मात्र पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गेम स्पीडअप करा, कारण यस लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. गोलंदाज या. along the carpet. सिंगल मीडिया. धावसंख्या 20. यावेळेस डॉट बॉल. गोलंदाज या. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपेल. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 20.
चला अंतिम षटक. जगदीश धावसंख्या 20-20. जगदीशला आमंत्रित केले गेले. कॅमेरामॅनला आपण पाहताय एका जागेवर कंटिन्यू बसून असतात आमचे टेक्निकल ऑपरेटर. त्यांचेही कष्ट खूप सारे आपण इथून मात्र पाहताय. शक्य नसतं एका जागेवर कंटिन्युअस बसणं, आणि तेही आपण पाहू शकताय. त्यांचेही आम्ही कष्ट पाहतोय. आपण जर सक्सेस आपल्याला मिळवायचं असेल तर कष्ट घेणं भाग आहे. आपण इथून मात्र पाहताय वाईट बॉल. धावसंख्या 21. वन्स अगेन वाईट. आतापर्यंत 7 ते 8 धावा अतिरिक्त स्वरूपातल्या मिळाल्यात, वाईट स्वरूपात. गोलंदाज या. ओहो, यशच्या दिवसचा विकेटचं बदन फलंदाज बाद. यावेळेस एक रन इथे मात्र मीडिया. धावसंख्या अर्थातच 23. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. फेक आहे इथून मात्र निर्धाव. धावसंख्या 27. एक धाव इथे मध्ये मीडिया. नक्कीच धावसंख्या 28 या अंकावर चेंडू संपतायत आतापर्यंत. 5 अंतिम एक चेंडूचा खेळशेष. डान्स करत जणू चेंडू निघतोय. सिंगल करीत आगे कुछ करेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पण रनआउटची विकेट. सिंगल. धावसंख्या 29. 30 धावांचं आव्हान समोर. पाहूया पार होईल का. चला फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटर पाठवून द्या.
वितरण आणि उद्याच्या दिवसाकरिता चीफ गेस्ट म्हणून प्रेम देवकर जो अंडर 19 ला खेळाडू खेळला. निश्चित रूपानं तो उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम देवकरलाही आपण उद्याच्या दिवसामध्ये इथे पाहायला मिळेल. चीफ गेस्ट म्हणून इथे उपस्थित होणार आहे. 24 चेंडू विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता. लक्की चायनीज अँड फास्ट फूड कॉर्नर विधी प्युअर विथ चायनीज कॉर्नर. ऍडव्हर्टाईज आपण इथून मात्र पाहताय. अर्णव ग्राफिक्स बॅनरच्या दुनियेतील राजा माणूस. तदनंतर श्री दत्त कृपा चषक 2024. साई किरण ऑटो स्पेअर पॅड अँड गॅरेज. जबरदस्त. 24 चेंडू विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता. बॉल गणेशला आपण इथून मात्र पाहत आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल केवरच्या दिशेनं बाउंड्राईच्या दिशेनं वेगानं चेंडू पोहोचेल का सीमारेषे पलीकडे पण नाही. या क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली. धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. 3 धावसंख्या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं ते म्हणजे अर्थातच 3 या अंकावर. 22 चेंडू विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता. इथून मात्र आता वाचतीया 22 चेंडू विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 27 धावा आणि 22 चेंडू हे समीकरण आता मात्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. नेक्स्ट बॉल उडवला गेला. या वेळेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक कठीण असतात. धावत येऊन झेल पकडणं कठीण असतं. अशक्यलाही शक्य केलाय. विकेटचं बदन फलंदाज बाद. एकवीस चेंडू विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता. विकेटचं पतन 3 धावा कन्वर्ट झाल्यात. 21 चेंडू विजयाकरिता आता मात्र 27 धावांची आवश्यकता. या वेळेला परफेक्टली डायरेक्ट हिट. विकेटचं बदन. तीन 20 चेंडू विजयाकरिता आता मात्र 27 धावांची आवश्यकता. चला न्यू बॅटर थोडस धावत मैदानामध्ये प्रवेश करा. थँक्यू जगदीश.
2 रनचा इशारा, धाव थांबवण्यात आली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. सिंगल मिळतीये, धावसंख्या 4. 20 चेंडू विजयाकरिता 26 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याचं आव्हान इझिली जवळ करू शकता. गोलंदाज यार, नेक्स्ट बॉल. ओहो हो, फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक आहे, फटका फसलाय. विकेटचं बटन. टेनिस क्रिकेट लो स्कोरिंग मॅच, सर्वाधिक टफ. विकेटचं बटन. जल्लोष पहा विकेटचा कशा पद्धतीने साजरा केला गेलाय. आनंद गगनात मावेना. काय असतं ते इथे मात्र दिसतं. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 4 या अंकावर चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 आणि गडी बाद झाले, तिथे मात्र 3. धावसंख्या फक्त आणि फक्त 4. 19 चेंडू आणि विजयाकरिता 26 धावांची आवश्यकता. चला मॅचला आपण इथून मात्र सुरुवात करूयात. 19 चेंडू आणि विजयाकरिता 26 धावांची आवश्यकता इथून मात्र वाजते. मॅच आता मात्र एक रंगीन टाइमला येऊन किंवा एक वेगळ्या परिस्थितीमध्ये येऊन ठेवली आहे. कधीही काही होऊ शकता. डावकुरे आताचा फलंदाज आहे, मग आता त्याला मुभा आहे, त्याच्याकडे संधी आहे. ते क्षेत्र जर का बघितलं थोडंसं खाली पाहायला मिळतं आणि तिथे मात्र खेळ करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का? निश्चित रूपानं पाहूया. डावकुरे आताचा फलंदाज आहे, त्याच्यावर जिम्मेदारी आता सोपवली गेली. गेम स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही एक मॅच आपल्याला खेळवायची, या गोष्टीची नोंद घ्या. 19 चेंडू विजयाकरिता 26 धावांची आवश्यकता. यावेळेला उडवलं गेलंय चेंडूला, डायरेक्टली पाठवलाय. चेंडू लँड होतोय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. षटकारचा. तिची क्रेज क्रिकेट पर्यंतही पोहोचली आहे. 18 चेंडू विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता. गेम स्पीड अप प्लीज. पंच आपण सक्त ताकीद द्या. क्षेत्ररक्षणाला इथून मात्र टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची घ्यायला नका लावू. क्षेत्ररक्षकांना आपण ताकीद द्या प्लीज मित्रांनो, विनंती करतोय. 18 चेंडू विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता. बदलापूरची स्पर्धा आपण पाहिली. रायगड क्रिकेटमध्ये स्पर्धा पाहिल्यात. मॅन ऑफ दी सिरीज करिता अज्ञात वासरू इथून मात्र देण्यात आलेला आहे. सध्या भिवंडीमध्ये जर का आपण बघितलं तर योगेश दळवी यांच्या मार्फत नेक्स्ट इयरला एक मॅन ऑफ दी सिरीजला वासरू देण्यात येणार आहे. आणि मग आता बैलगाडा शर्यत क्रिकेट नगरीमध्ये पोहोचली आहे. मॅन ऑफ दी सिरीज करिता पारितोषिक मिळायला सुरुवात झाली. तेच एक सुमधुर गीत आपण ऐकला. 6 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 10. 18 चेंडू विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्लीज विनंती असेल तुम्हाला हात जोडून की घाई करा मित्रांनो, फास्ट. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. इथे मात्र आणले गेले यशला. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज यश तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुलटॉस. मग तुम्ही द्याल एखाद्या खेळाडूला फुलटॉस, मग त्याचा फायदा घेईल. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकारचा. घ्या ऍक्शन रिप्ले परत. हे काय करतो फॅन्स, आपण युट्यूब लाईव्हला डायरेक्टली दिसलेत. डबल एची बँड घेऊन. आय थिंक तिथे प्रेक्षक राजा आणि येल्लो स्वेटर घालून एक प्रेक्षक राजा आहे. ऍक्शन रिप्लेला आपण डायरेक्टली इथून मात्र लाईव्हलाही दिसलाय. जबरदस्त चित्र. आणि अर्थातच क्या बात आहे, आपण परफेक्टली दिसलाय. पुन्हा एकदा उडवलं गेलंय. आता मात्र फटका बसलाय. विकेटचं पतन.
क्या बात आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 16 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगलाय, अगदी अलगत. इथून मात्र चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. काय आहे डिसिजन षटकारचा. यस, खेळाडू वृत्ती, क्या बात आहे. स्वतः क्षेत्ररक्षकांनी दर्शवल्या षटकारचा. धावसंख्या 22. 15 चेंडू विजयाकरिता 8 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं तर डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. चेंडू संपतील आतापर्यंत 4. धावसंख्या 22. पाहिली जाईल ती व्हिडिओ. गोलंदाज घ्या. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा धावांचा विचार कदाचित केला असेल. पुन्हा एकदा पहा आणि पहाशी वाटते ती व्हिडिओ. मॅच राहिली दूर, त्या व्हिडिओकडे आता मात्र अनेकांचं लक्ष. नक्कीच सिंगल मिळतीये. धावसंख्या 23. 13 चेंडू विजयाकरिता आता मात्र 7 धावेची आवश्यकता. आपण पाहताय पुन्हा एकदा ती व्हिडिओ. एन्जॉय इथे मात्र पाहायला मिळाला. खुर्ची काढली गेली, पत्ता नाहीये कुठला. इतका गुंग आहे जल्लोषामध्ये आणि इथे मात्र त्याचीच विकेट ड्रॉप. आणि इथे मात्र जर का आपण बघितलं गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक जेल करतोय ड्रॉप. खूप चुकी, खूप मोठी चुकी या क्षणाला. षटक संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. 12 चेंडू विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण इथून मात्र पाहू शकताय. आपण पाहू शकताय ज्या व्हिडिओची आतुरतेने प्रत्येक जण जल्लोष पहा. इतका गुंग आहे जल्लोषामध्ये की खुर्ची मागची गेली आहे माहित नाहीये आणि त्याच्यामध्ये स्वतःचीच विकेट गेली आहे. स्वतः तिथे मात्र ड्रॉप होतोय आणि मग जो प्रहार झालाय ऍक्शनच्या विरोधात रिएक्शन काय तिथे मात्र दाखवली आहे. क्या बात आहे. मॅच संपल्यानंतर स्पेशली त्याला भेटायला जाणार. 12 चेंडू विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. यावेळेस येईल का विजयाचा षटकार. आणि इथे मात्र विजयाचा षटकार. सामना इथे मात्र विजयशी ठरतोय. अर्थातच टीम भाळू संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि मी पुनश्च एकदा समस्त मुरबाडकर दत्तगुरुबा चषकचे आयोजक आणि आमचे परम मित्र उमेश गुडे यांचं मनापासून धन्यवाद मानतो की माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकाला आपण इथे बोलण्याची संधी दिली. आजच्या दिवसामध्ये बोलण्यामधून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो. असे शुभ आशीर्वाद आमच्या पाठी सातत्याने राहू द्या ही आम्ही आशा बाळगतो. आणि धन्यवाद. आम्ही तुर्तास इथून थांबतोय. आणि मॅन ऑफ द मॅच केतन, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. आणि प्रेम बुरे यांच्या हस्ते दिलं जाईल. आणि पाडाळे टीम आणि बाळू टीम कॅप्टन चला त्वरित या. धन्यवाद.